चपात्या डबा वगैरे सर्व बनवून झालेला आहे. झाडू वगैरे मारून घेतलेला आहे. आणि लकी गेला इथं बेडरूममध्ये लपलाय. त्या तिथे दिसतोय का, तिथे लपलाय, बघतोय तिथून. सगळा झाडू वगैरे मारून घेतला. बेड वगैरे सगळं बिछाना वगैरे बेडमधला काढून साफसफाई वगैरे करून घेतली. आणि इथे बघा मी पाणी सांगते. अशा कुडी करतोय. खायला दिल्या फ्लावरचा पाला वगैरे पेरूपणेच. वाजले आता 8. आता पटापटा काम आवरायचे. बाहेर पाऊस चालू आहे. रोजच्या प्रमाणे सगळी साफसफाई करून घेतली. आला बघा लय मस्त काम वगैरे आवरलं. आता सर्व चपात्या वगैरे बनवलेले. शिमला मिरची थोडी आहेत. अजून भाजी आणायला जायचं आहे. लादी वगैरे पुसून सर्व झालेलं आहे. लकी छान असा बसलेला आहे. आता फुलं आणते जाऊन देवाला आणि पूजा वगैरे करून घ्यायची. आता आले. आता भाजी वगैरे घेऊन मैत्रिणीनं काम वगैरे आवरलं होतं. मशीन तेवढी लावली आल्यावरती, कारण सकाळ सकाळी छान भाजी भेटते म्हणून गेलेली. तर कांद्याची पात आणली 20 रुपयाची, मशरूम आणले 50 रुपयाचे, छोले बनवायचे म्हणून चणे 20 रुपयाचे आणलेत, कारण आम्ही दुपारी दोघीच आहे ना म्हणून. कोथिंबीर आहे, ह्याच्यात मेथीची भाजी आणली 20 रुपयाची. आणि एवढा सुंदर हार आहे ना 20 रुपयाचा. बघा किती छान हार आहे. जास्वंदीच्या फुलांचा हार स्वामींना आणलेला आहे. किती मस्त दिसतोय. आणि बाकी 20 रुपयाची फुलं, त्याच्यामध्ये गुलाबाचं फुल आहे बघा. पूजा वगैरे झालेली आहे स्वामींची. आता वाजले तिथे 11 वाजून 10 मिनिट झालेत. आता नाश्ता वगैरे करते, चहा वगैरे पिते. नंतर दुपारच्या जेवणामध्ये मला चणे बनवायचे. तर लकी कुठे बसलाय तर जाऊन काय माहीत. चला भेटू नंतर. बाहेर आज पाऊस पण भरपूर आहे. वगैरे करून झाले आपली. किती छान दिसते बघा. रोजच्या रोज फुलं वगैरे घातली ना देवाला आणि देवासमोर बत्ती लावलेली असते ना, घरामध्ये खूप वातावरण खूप वेगळंच होतं. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटते पूजा वगैरे केलेली, फुलं वगैरे. झालं तर स्वयंपाक वगैरे बनवून. स्वयंपाक म्हणजे काय, फक्त छोलेच करायचे होते मला. तर डायरेक्ट कुकरमध्ये मी छोले बनवलेत. दूध तापायला ठेवले, भात घातलाय शिजायला. तर झाला तर सर्व काम वगैरे. आता जेवण वगैरे करायचं भात शिजल्यावर आणि मग मशीनवरती बसायचं. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता बसते मी मशीनवरती, काम करायचं आहे, भरपूर काम आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.